मला वाटतं एलेस म्हणूनच जन्माला आलो मी आणि एलेस म्हणूनच मरणार. आशू, तुझे केलंयस आणि तुझे बोलतोयस ना त्याचा काही एक संबंध नाहीये, त्यामुळे शांत राहा एक 2 मिनिट. हा, शांत सुद्धा आम्ही राहायचं, बरोबर. आम्ही गप्प बसायचं कारण आम्ही रहा. एलेस ना. सायलेन्स. एलेस म्हणजे लॉंग सायलेन्स का? नाही ग ॲना, एलेस म्हणजे मी. एलेस म्हणजे लो स्टँडर्ड. मी आणि माझ्यासारखे सगळे एकदम लो स्टँडर्ड. चला, लाईफ मध्ये पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहायला गेलो. पहिल्यांदा, नो झोल. बघ ना, नशिबाने वाट लावली यार, वाट लावली माझी. उद्या जगताप येऊन माझी गचंडी धरली की तुम्हाला चांगलं वाटेल ना? तुम्हाला असं वाटेल ना की बरं झालं, याच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे होतं, चांगली जिरली याची. नसते झोल करत असतो, याला अशीच शिक्षा पाहिजे. बरोबर, अशी शिक्षा पाहिजे मला. अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे, अशी शिक्षा पाहिजे. मीनल, काय? वेलकम टू द बर्थडे पार्टी सर. मिस्टर बनी अँड मिस्टर मी वेलकम्स यू. सर तुम्ही चहा घेणार का कोल्ड ड्रिंक? देखो देखो देखो, हाथों का कमाल, बन गया गुलाब चुटकी में रुमाल. कुठे आहे रुमाल? होईल तो. हे काय आहे सगळं मीनल? अरे असं काय करतोस? पार्टी आहे आमची, जमते ना आम्हाला. सर, तुमच्या पार्टीत आम्हाला काम द्याल ना सर? सरकार प्लीज, सरकार इस साल फसल कुछ ठीक नहीं हुई और घर का भाड़ा भी बहुत थका है. सरकार प्लीज, सरकार दोगे ना, काम दोगे ना? हो प्लीज, बघ ना आम्हाला काही काम मिळतं का बघ ना. मला कोणी ऑडिशनला पण विचारत नाही. असू देशील ना आम्हाला काम? प्लीज असू दे ना आम्हाला काम. हाँ सरकार प्लीज, सरकार देशील ना असू आम्हाला तुझ्या पार्टीत काम? मला पण कोणी ऑडिशनला बोलवलं. प्लीज सरकार. एक मिनिट मीनल, ते माझं आहे. आपण ती पार्टी करू ना, तेव्हा फक्त मी हे घालणार, कळलं? Yes, so everybody on the dance floor. नको ना, नको. मी तेच बोलतो, फोटो वगैरे नको, ती आयडियाच चांगली नाही. पण सर, डेकोरेशनच्या बाबतीत मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. डेकोरेशन फर्स्ट क्लास, वर्ल्ड क्लासच असणार. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, कपडे एकदम चांगले घालून या, मॅचिंग पाहिजेत एकदम. डेकोरेशन मध्ये बाहेर आणतो मी, म्हणजे असे मस्त रंगबिरंगी फुगे लावतो, अशा पताका लावतो. फटाके नाही होते, फुटतील ना फुगे. नाही पताका ते असतात, रंगीत पताका लावतो, असे झुरमुळे लावतो एकदम चमकिली. एकदम फर्स्ट क्लास करून टाकतो, तुमचे आईज क्रॅक होऊन जातील. इंग्लिश फार वीक आहे माणसाचं. अहो, तुम्ही डेकोरेशन कडे असे डोळे फाडून बघत राहाल, एकदम माइंड ब्लोइंग.
म्हणजे तुला माहितीये मला बरोबर 2 आवर्स लागले हे सगळं डेकोरेट करायला. वाटतं की नाही स्वर्गात आल्यासारखं. ना तुला स्वर्गात जायचं होतं तर मला सांगायचं ना, मी तुला 2 मिनिट्स मध्ये पाठवलं असतं. हा घोळ कशाला घालायचा? म्हणजे अरे यार ना, हे सामान मी त्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी आणलं होतं. काय? हो, तुझी ही जी सवय आहे ना, हे कचऱ्यातून कलाकृती करणे वगैरे, त्यातनं ना सगळ्यांचा घात होतो. कळत कसं नाही तुला? आयला घरात भोपळा आणला तर ही बत्त करून ठेवते, कणिक मळली तर कणकेच्या भावल्या बनवून ठेवते. सगळ्यांच्या पोटावर पाय का देते तू? छे, चूक माझीच आहे. मी हे सगळं ना लपवून ठेवायला पाहिजे होतं. माझीच मिस्टेक आहे. मिस्टेक तुमची आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला शेवटी सांगता ना, म्हणून हे सगळं होतं. आता हे सगळं सामान पार्टीसाठी आणलं हे पण मला शेवटीच कळलं ना. एना जाऊ दे. आता जगताप करतोय माझं बोरकुट आणि विकतोय त्याच्या मुलाच्या शाळेच्या बाहेर. हे आशू, आशू ऐक ना, तू तू टेन्शन नको ना घेऊ. सो सॉरी आशू. मी तुझं बोरकुट नाही होऊ देणार. मी ना मॅजिक शोज करून सगळ्यांना सरप्राईज करेन. ओके? जादूचे प्रयोग आहे ना. 4 तास तुझा जीव केवढा, तुझी स्वप्न केवढी. नाही 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 नाही, तू जादूचे प्रयोग कर, पण दुसरे सुद्धा आयटम पाहिजे ना आपल्याला. हा, मग त्याचा विचार केला पाहिजे ना. थांब आशू, मी विचार करते. आहे ना, ही मस्करीची वेळ आहे का? सुजय, मीनल, रेश्मा, कम ऑन एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. थिंक आयडिया सुचवा, मित्राला वाचवा. आलं का डोक्यात? डोकंच नाहीये. आलं का डोक्यात? नाही ना. अर हे सुचलं का? फॅशन शो. यायला मीनल, तुला एवढी नशिबानी संधी दिली मला मदत करायची, तर मदत कर ना. माझ्या जीवावर का उठलीये? म्हणजे ए सुजय, समजव ना तिला. अगं लहान मुलाची बर्थडे पार्टी आहे, तिथे फॅशन शो कसा करणार? अरे लहान मुलांनाच फॅशन शो करायला लावायचा. अरे देवा, ओ माय गॉड, हे भगवान, हे तर अजून वाईट. म्हणजे जे त्यांनी बघायला नको ते त्यांना करायला लावायचं. ये बावट, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं, काही कळत नाही ना, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काय कळत नाही म्हणजे याला काय अर्थ आहे मीनल? तुला तरी कुठं कळली किंजल? तरी बोलत असते ना तिच्याबद्दल तू वाचा. ए बाबा, तुला कळली ना तुझी किंजल, बास झालं तेवढंच मला. माझं ठरलंय, मी आता लहान मुलांचा फॅशन शो आणि त्यांचे फनी गेम्स कंडक्ट करणार. तू काय करणार रेश्मा? ए आशू, मी सजावटीचं बघू का? मला ते जमेल. हा, मी तेच म्हणणार होतो, पण सगळं डेकोरेशनचं सामान या कचरा डेपोने उचलून नेलंय ना. आशू, मला कचरा डेपो नाही म्हणायचा. मग काय बोलायचं? हा, कचऱ्यातून कला करायची, तर कलेच्या नावाखाली तू घरभर कचरा करत असते. ते सगळं उधारीवर आणलेलं सामान होतं, सगळं वाया घालवलं तू. मला कुठे माहिती ते पार्टीचं सामान आहे म्हणून? तू का मला बोलू का? तू आधी विचारायचं नाही. किती वेळ भांडणार आता त्यावरनं? तुला एक मिनिट. सुजय, काय ग? तू काय करणार आहेस? डान्स? मी डान्स? मी डान्स नाही करू शकत, कारण तो माझा पिंड नाही. पिंडाबद्दल बोलतोय? सरळ सरळ सांग ना, न्यूनगंड आहे. आशू, काय करू रे मी? मी तरी काय सांगू स्कॉलर, आपल्या पार्टीला एंट्री फी नाही ना, नाहीतर तुला कलेक्शनला उभं केलं असतं. ते काम चोख करतो तू, नाही का? हो का? हो, मग जाऊ मी? ए, बाकीची कामं सुद्धा एकदम मस्त करतो हा, नाही का? बेस्ट. हे बघ, मी पोस्टर्स आणि बॅनर्स डिझाईन करून देईन. वा, कसली भारी आयडिया आहे. ए रेश्मा, इकडे. त्या निमित्तानं आपलं सगळ्यांचं एक मोठं पोस्टर बनवून घेऊ आपण, बॅनर. हा, असे मोठे मोठे फोटो लावू आपले सगळ्यांचे आणि वरती लिहू, ज्युनियर जगताप यांना बर्थडेच्या विशेष. खाली आपल्या सगळ्यांची नावं, ॲनू, मीनू, रेशमू, आशू आणि सुजू.
वा, आपल्या सगळ्यांची नावं. आणि मग ज्याचा बर्थडे त्याचं नाव त्याचा फोटो कुठे टाकणार आहेस? तो टाकू की मस्त कोपऱ्यात. कोपऱ्यात. तो जगताप कोपऱ्यात नेऊनच बडवणार आहे तुला, कळलं का? आणि त्या तालावर मुलं गाणी गाणार आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर डिशुम डिशुम, हॅपी बर्थडे टू यू. ओ माय गॉड, आता काय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय आजू? प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम? अरे आपण 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 सगळं प्लॅनिंग केलं. हो, मग पण पार्टीमध्ये गाणं कोण गाणार? त्यांना पार्टीमध्ये एक सिंगर हवा होता राव. अगेन प्रॉब्लेम. ओ माय गॉड, वाय मी? वाय मी? मैं परेशान 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 ख्वाहिशों का समा. हो गई परेशानी दूर. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है? इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? जमेल ना? असं काय करतो राव स्कॉलर? असं काय करतो? किंजल नेहमी म्हणते माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी आहे. आता बघ कसा हसवता हसवता त्याला तयार करतो गायला. काय आहे? तुझा सेन्स ऑफ ह्युमर घेऊन कैवल्याला सामोरं जाणं म्हणजे खेळण्यातली बंदूक घेऊन वाघाला पकडायला जाण्यासारखं. येतोय, गजल थांबली, येतोय. अरे अरे कैवल्य होता आतमध्ये. हा, कैवल्य तू होता होय? मला वाटलं कोण रॉकस्टार बसलाय. काय मस्त गातोस रे तू. रॉकस्टार? मी गझल गात होतो आशू. आणि तुझं सुरांचं ज्ञान बघता मी तर असं म्हणेन की यू आर द स्टार ऑफ द रॉक्स. थँक्यू. तो गड या अर्थाने म्हणाला तो. तुला अर्थ विचारलाय का? मी मनातल्या मनातच बोलत होतो. मग जरा हळू बोल की मनात. हात दोन झालेत त्याचे. अरे कैवल्य, मी काय म्हणत होतो? नाही, मी विचारलंय का? मी कंपोजर आहे आशू, मला सूर कळतो. हो, पण गाण्यासाठी शब्दही माहित असायला पाहिजेत ना. काय सांगतोस? हा काहीतरी सांगत होता. हा, मी काय म्हणत होतो कैवल्य, अरे मी एक पार्टी अरेंज केली आहे. म्हणजे छोटीशीच आहे पण एकदम भारीतली आहे. म्हणजे तिथे एकदम जादूचे प्रयोग असणार आहेत, फॅशन शो असणार आहे, मस्त जेवण असणार आहे. फक्त ना जरा गाणी कमी पडतात. म्हणजे पार्टीत गाणी नाहीयेत पण पार्टीत लोकांना आवडतं ना, म्हणजे असं जेवता जेवता गाणी ऐकायला, गप्पा टाकायला वगैरे. तर तू ओके ना? ओके ओके ओके. मी तुला एका डीजेचा नंबर देतो, त्याला कॉन्टॅक्ट कर. नो नो नो, आय डोंट वॉन्ट डीजे. आय वॉन्ट सिंगर. आय वॉन्ट केके. तुला परवडणार नाही तो. केके? कैवल्य कारखानीस. तुला माहिती आहे आशू, मी अशा चिल्लर पार्टीमध्ये गात नाही. मी फक्त कॉन्सर्ट्स मध्ये गातो आणि तेही मला हव्या त्याच. यार कैवल्य, असं काय करतोस यार? सांगितलं ना गाणं नाही. सरक. अरे कैवल्य, हे बघ आशूने मुद्दामून नाही केलंय. हे भैया, आशुतोषनी केलेले झोल निस्तरत बसायला माझ्याकडे फालतू वेळ नाहीये. परत विचारायला येऊ नका. ऐक ना, नाही सांगितलं ना, इट्स फायनल. एक मिनिट कैवल्य, बरा गातोस म्हणून विचारतोय तुला, नाहीतर हाऊस नाही आम्हाला तुझा मात सहन करण्याची. आणि काय रे, एरवी लय दोस्तीची गाणी गातोस ना, मग आता दोस्तांना मदत करायची वेळ आली तर पाठ फिरवतोयस. हा, ही दोस्ती का तुझी? मला कन्व्हिन्स करण्यात इतका वेळ वाया घालवता ना तुम्ही, त्यापेक्षा जा रस्त्यावर एखादा फेरफटका मार. कुठल्या तरी बागेत एखादा हौशी गायक सापडेल तुला, त्याला घ्या आणि करा ना तुमची चिल्लर पार्टी.
हा माझा लॅपटॉप आहे, मला विचारल्याशिवाय याला हात लावायचा नाही. हा माझा लॅपटॉप आहे, मला विचारल्याशिवाय याला हात लावायचा नाही. सुजा 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 ए सुजा ऐक ना, मी तुला एक मॅजिक दाखवू? चालेल, हा पण मी सांगेन ते दाखवशील? ओके. इथून गायब होऊन दाखव. ते नाही येत मला. तुझ्या पण आलं असतं ना तर त्या सायको केवलला लगेच गायब केलं असतं. चला रेडी, जेवण करूया. क्या बात है, क्या बात है. आणि आज ना, आज मी भाजी बनवली आहे हिच्या मदतीने. वाव. वाव. ना जादूने ही भाजी गायब करू शकशील. एव्हरीबडी नाव एकदम सायलेंट हा. इट इज लॉन्च टाइम. लंच टाइम. इट्स लंच टाइम. कॉलर, मी लंचच बोललो, फक्त अमेरिकन इंग्लिश मध्ये बोललो. तुला अक्कल नाही का तेवढी? इट्स लॉन्च टाइम. उगाच माझ्या चुका काढत जाऊ नको सारख्या सारख्या. हो, मग आता डिनर करूया. एव्हरीवन ऑन द डान्स फ्लोर. वन मोर बातमी. आज रात्री जेवणानंतर मी तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी देणार आहे. अय्या, कशाबद्दल? अरे म्हणजे काय, तुम्ही सगळे माझी एवढी मदत करताय त्याबद्दल तिकीट ऑफ थँक्स. टोकन ऑफ थँक्स. टोकलं ना परत? नको का तुला पार्टी? हवी ना. पार्टी. अरे वा, सगळ्यांची जेवण सुरू झाली का? मग काय, तू गिटारवर वदनी कवळ वाजवायची वाट बघायची का आम्ही? रेश्मा, माझं ताट कुठे? ते एक मिनिट. सुजय, या माणसाला आपल्या घरातला नवीन रूल सांग. इथे त्याच माणसांची ताटं वाढली जातील जे एकमेकांना मदत करतील. हो, ऍब्सोल्युटली. आणि ना, याच माणसाला हेही सांग की जो माणूस दुसऱ्यांना मदत करत नाही ना, असल्या फालतू माणसाची डिश भरत बसणे का फालतू वेळ नाहीये आमच्याकडे. ओके. जो माणूस केला तो नंतर सांगते. असला आगाऊ आहे ना हेकडी कुठला. मिनल, मला वाटतं आपण परत एकदा विचारूया. काही गरज नाहीये. काय असतं ना रेश्मा, काही लोकांना माणुसकीच नसते ना बिचारे. विचारे नाही मिनल, काही लोकांना वाटतं ना की आपण खूप भारी आहोत, पण अशा लोकांना ना चांगली पनिशमेंट दिली पाहिजे. जाऊ दे ना, कशाला वाईट लोकांविषयी वाईट बोलतीयस? आपण चांगले होत ना, नाही का? मग वाईट लोक आणि आपल्यात फरक काय राहिला? करेक्ट आहे, फरक राहायलाच पाहिजे. मला काय वाटतं माहितीये का मिनल, आयुष्यात सगळं केलं पाहिजे पण कलाकार होऊ नये. कारण कसं आहे, कलेत इमोशन देता देताना रिअल लाईफ मध्ये आपण एकदम ड्राय होऊन जातो. नेम चुकतोय. मला काय वाटतं आशू, हे असं ना फक्त सिंगर्स बाबतीत होत असावं. हा म्हणजे कसं, खूप आर्ततेने गाऊन गाऊन ना त्यांच्यातलं सगळं इमोशन असं गायब होत असेल. बरोबर, मी तेच बोलत होतो. सिंगर, ते गिटार वाजवणारे सिंगर असतात ना फालतू. बास, माझ्या नादी लागू नका, नाही तर मागात पडेल, आत्ताच सांगतोय. आणि या आशूला वाचवायचं असेल ना, तर मला टोमणे मारण्यापेक्षा तुमच्या त्या चिल्लर पार्टीत कोण गाणार आहे याचा जरा विचार करा. आणि आजचा स्वयंपाक काय समुद्राच्या पाण्यात केला होता का? समजतो काय स्वतःला? अख्ख्या जगात काय याला एकट्यालाच गाता येतं का? ठरलं, याला धडा शिकवायचा.
चला बसून घ्या. बस झालं का? आता सांग काय करायचंय. स्कॉलर तू जरा पेशंट ठेवतो का? अरे आशू, स्कॉलर तुला कळले ना काय ठेवायचे ते, मग ते ठेव. हाँ तो स्वागत है आप सबका इस जंगी प्रतियोगिता में जिसका नाम है मासगर का आइडॉल. इस प्रतियोगिता में जो जीतेगा उसे मिलेगा मौका गाने का जूनियर जगताप जी के बर्थडे पार्टी पे. आपण सॉन्ग गाणार आहोत. येस. सो एक्साइटिंग. एक मिनिट, काय एक्साइटिंग काय यात? आशू, आपण कसे गाणार आहोत? अरे कसं गाता म्हणजे? तुम्ही नेहमी गाता तसं. स्कॉलर तुम्ही सगळे चांगले गाता, आता फक्त त्यातलं बेस्ट निवडायचंय. मगच आपल्याला त्या खडूस मुलाच्या नाकावर टिचून पार्टीत गाता येईल ना. हो, तो पण आहे नाही का?